कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे. अहो सरबती दारू नाही पाजत घ्या. अहो किती दगदग करता तुम्ही, बघवत नाही डोळ्यांना अक्षरशः. हे बघा, आम्ही पण घरातलीच माणसं आहे. सांगा ना आम्हाला पण काहीतरी काम. शत्रू तुझी जागा लय वरची आहे. तू बस. दाजी बसा तुम्ही. अहो कसली वरची जागा नाही. हे बघा, आम्ही ना फक्त तुमचे मेवणे. झाले आपल्यात काही वाद, पण दाजी आता सगळं नीट झालेले, म्हणून म्हटलं आपणच जावं आणि सगळे वाद मिटवावे. दाजी, तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं. नको नको ते बोललो हो तुम्हाला मी, पण दाजी मला सांगा, तुमचं जसं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे तसंच आमचं पण आमच्या बहिणीवर प्रेम आहे ना. वय शत्रू, अरे समजू शकतो मी. मला नाही ना समजलं. एवढे सोन्यासारखे दाजी भेटल्यात मला, आणि मी सतत त्यांच्याबरोबर वाईट वागत राहिलो. दाजी मला नुसतं आठवलं नाही, लय त्रास होतो. सांगू पण शकत नाही की काय त्रास होतो ते. हाय माझा स्वभाव आडमुठा, हाय तिरसट मी, पण दाजी सांगू तुम्हाला, तुमच्याकडे बघून आहे ना मला माणसांची किंमत कळली. हे बघा दाजी, आता मी लय सुधारलो. एक सांगू दाजी, मला फक्त आहे ना मी केलेल्या चुकांचं आहे ना प्रायश्चित करायचंय. मी पाहिजे ते करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. हे बघा, घरातलं लग्न आहे, आपल्या घरात लग्न आहे. तुम्हाला पैसे कमी पडत असतील मला सांगा. तुम्ही दुसरी कसली मदत लागली मला सांगा, पण सांगा दाजी. अहो हे माझ्या मामाचं घर आहे ना, इथं लहानाचा मोठा झालोय मी. अहो माझा आजोळ आहे, माझं काहीतरी कर्तव्य बनतच ना. शत्रू, हे बघ, तू या घराला पहिल्यांदा आजोळ बोललायस ना, हे ऐकून लय भारी वाटलं. मला बाकी काय नको, तुम्ही असंच माझ्या पाठीशी राहा. आता पाठीशी नाही, तेजूच्या पुढं उभं राहून तिच्या गळ्यात हार घालणार आहे. तेजूचा नवरा आता मीच असणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.